Hello friends, Hi sir. how are you? We are fine. ओके, आज आपण एक छानपैकी गेम घेऊया. आता या गेममध्ये आपण या ठिकाणी काही चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत आणि या चिठ्ठीमध्ये एक शब्द लिहिलेला आहे. ते शब्द वाचायचं आणि त्याचं ॲक्शन तुम्ही करून दाखवायचं आहे आणि जमलं तर तुम्ही त्याचं एक आय कॅन वापरून वाक्य काय करायचं आहे, तयार करायचं आहे. समजलं? चल सुरुवात करूया. स्वरा उभा राहा. कोणता शब्द आहे मराठीमध्ये? उडी मारणे. उडी मारणे. आता उडी मारण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बाळा? जंप. जंप. मग ॲक्शन करून दाखव. अनेक आय कॅन जंप. वाक्य केले. ठीक आहे, छान छान. टाळ्या वा. चला ते चिठ्ठी बाजूला ठेव, चिठ्ठी बाजूला ठेव ती. आता दुसरी चिठ्ठी. चल तुझं नाव काय? चल ये. आपलं गेम झालं की चिठ्ठी बाजूला ठेवायचं. तिथंच राहू दे. हां, मराठीत काय आहे बघ बा? मराठीत पोहणे. पोहणेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्विमिंग. हां, स्विम. हां, बरं. आता मला सांग, वाक्य सांग आय कॅन वापरून. आय कॅन स्विम. आय कॅन स्विम म्हणजे काय मराठीत? मी पोहू. स्विम म्हणजे काय? पोहणे ना. हां, सांग. मी पोहू शकतो. शकते. शकते. बरोबर. बस खाली. छान. टाळा जा. पुढची चिठ्ठी. ध्रुवा. मराठीत सांग काय चिठ्ठीमध्ये आहे? खेळणे. खेळणे. बरं. खेळण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्ले. प्ले. मग आता एक वाक्य सांग. आय कॅन प्ले. म्हणजे काय? मी खेळू शकते. खेळू शकते. बस खाली. वाजवा टाळ्या. पुढचा. मराठीत रन. रन म्हणजे काय? पळणे. पळणे. बर. आता मला सांग, वाक्य सांग. आय कॅन रन. आय कॅन रन म्हणजे काय? मी पळू शकतो. मी पळू शकतो. बस खाली. टाळ्या वाजवा. पुढचं मराठीत वाजवा. काय आहे? मराठीत लिहिणे. लिहिणे. बरं. लिहिणेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बा? राईट. राईट. मग आता वाक्य सांग. आय कॅन राईट. आय कॅन राईट म्हणजे काय? मी लिहू शकतो. मी लिहू शकतो. वाजवा टाळ्या.